लास्ट मिनिट अपडेटसाठी सॉरी, आजची मीटिंग कॅन्सल झाली आहे. आणि त्या फक्त शॉर्ट्सच नाही, अजून खूप गोष्टी नाही मिळत आहेत यार. तू एकदा ये ना. हा मग सांग ना काय गोष्टी कुठे आहेत त्या सगळ्या. राधा किती मनापासून ये म्हणत होती. पारिजातवर जाऊन येऊ का? तिला किमान कुठे काय ठेवलंय हे तरी सांगता येईल. रामा रामा रामा, केवढ्या या भाज्या. आता या सगळ्या भाज्या फ्रीजात ठेवून त्यांचा जीव घ्या आणि शेळपटल्या की नंतर करून खा. छान, उत्तम. आई, कोण? अनामिका, तू कशी काय इकडे? इतका आश्चर्यचकित व्हायचं काय त्यात? कालपर्यंत इथेच राहत होते मी. हो, कालपर्यंत इथेच राहत होतीस आणि उद्याही परतून इथेच येणार आहेस. पण इतक्या लवकर त्यांना कंटाळून इथे येशील असं मात्र वाटलं नव्हतं. असं काही होणार नाही आई. खूप छान माणसं आहेत ती. मी तर म्हणते तू पण चल तिथे, तुझ्याशी अगदी छान वागतील ते. आगाऊपणा पुरे कर. कशाला आलीस ते सांग. अगं तुम्हाला भेटायला. आणि माझ्या राधेला मिठी मारायला. छान. बाहेरून आल्यावर हातपाय धुणं नाही, तोंडावर पाणी मारणं नाही. मारा, मिठ्या मारा, अंगचटीला या. खास तुझ्या आग्रहास्तवर मम्मासाठी अजून एक मिठी. आय लव्ह यू. तिच्यासोबत सगळ्या जंतूंनाही मिठी मारलीस तू. आता त्यांना तरी कोण मारणार आहे मिठी अज्जू? ये तुझ्या जंतूंना पण मिठी मार. ए मम्मा, तू काय साधारण अख्खी मंडई आणलीस की काय विकत? एक मिनिट, मी काय हा सगळा स्वयंपाक करायचा अशी अपेक्षा वगैरे आहे का तुझी? नाही अगं, मी छोटासा घोळ घातलाय. ऍक्च्युली मी ऑनलाईन भाजी मागवली वाड्यासाठी आणि तिथे खूप माणसं आहेत त्यामुळे जरा भरपूर मागवली भाजी. पण मी वर तो ऍड्रेस असतो ना तो बदलायला विसरले. इकडचा ऍड्रेस सेव्ड होता, सगळी भाजी इथं आली. झाला गोंधळ. चार पालेभाज्या, भेंडी, तोंडली, मटार. 700-800 रुपये तरी झाले असतील एवढ्या भाज्यांचे. अगं आई, मीच मागवली आहे भाजी, माहितीयेच मला किमती. ठाऊक आहे मला, पण हे त्यांनाही ठाऊक असणार ना. म्हणूनच तुझ्या गळ्यात मारलंय भाज्या आणण्याचं काम. आता बघच तू, प्रत्येक खरेदीच्या वेळेला तुझ्या तोंडाकडे बघणार ते. पैशावर डोळा आहे ना त्यांचा तुझ्या. अगं आई, भाजीच मागवली आहे ना मी. तू अशी वागतीस जसं काही सोनंच आणायला सांगितलंय मला. हळूहळू तेही सांगतील, बघच तू. ए आजी बास नाही यार. या सगळ्या अननेसेसरी ड्रामापेक्षा ना मम्माचा दिवस कसा गेलाय हे ऐकण्यात मला जास्त इंटरेस्ट आहे. सो प्लीज. तर मम्मा, मला एक सांग, मला मिस केलंस? ऑफकोर्स केलं, खूप मिस केलं. खूप आठवण येत होती, झोपच येईना मला. मग सौरभनी समजावलं, मग चुकले. काय बाई प्रेमाची नाटकं. मम्मा यार, मी पण तुला खूप मिस करत होते. काल केलं, आज सकाळी केलं आणि आठवण येत होतीस, पण त्याच्याबरोबर सगळी कामही अडली होती. प्लीज जरा मला मदत कर ना. म्हणूनच आले बाळा, तुला दाखवायला कुठे काय ठेवलंय ते. लवकर चल इकडनं. आलोच आजी. थोडासा फक्त तो बस. अरे बाप रे राधे, काय आहे? एक गोष्ट सापडत नव्हती, मग ते शोधत शोधत ऍड ऑन होत गेलं सगळं. अगं पण हे काय आहे बाळा? मम्मा नाही नाही नाही, आवरू नकोस प्लीज, आवरू नकोस ना. नाहीतर मग ज्या गोष्टी ऑलरेडी आहेत ना त्या पण सापडणार नाही. अगं पण गोष्टी जाग्यावर ठेवल्या नाही तर तुला झोपायला सोड, बसायला जागा कुठं? सगळं मान्य आहे, तुझं सगळं बरोबर आहे मम्मा. पण तू आत्ता आवरून काहीच फायदा नाहीये की नाही. म्हणजे तू आत्ता आवरशील पण उद्यापासून माझंच मला बघायचंय. सो आत्ता प्लीज हात लावू नकोस. राधे, मी जायला नको होतं ना. मी अशी स्वार्थी माणसं. मम्मा लुक एट मी. अजिबात इमोशनलपणा करायचा नाही. बी व्हेरी प्रॅक्टिकल आणि फक्त स्वतःचा विचार करायचा आहे आणि मला एकीकडे थोडी मदत करायची. सो ब्लू जीन्स. मम्मा परफेक्ट. बेल्ट्स वॉर्डरोब मध्ये तिसऱ्या ड्रॉअर मध्ये आहे. करेक्ट. स्लिंग बॅग ग्रीन वाली दाराच्या मागे आहे. परफेक्ट. आणि आजीच्या मेडिकेट्स खाली आहे. तर दाखवशील मला झालं की? हो. आणि तुझ्या सगळ्या रेसिपीज
त्या धूळ खात पडल्या होत्या, रद्दी झाली होती त्याची. पण जे काय असेल ते मला माहितीये, तू त्या फेकून नक्की नाही दिलेलं. राईट 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 राईट. तुला खूप कॉन्फिडन्स आहे ना आईवर. ऑब्विसली. खाली किचन मध्ये आहेत, तिसऱ्या चौथ्या ड्रॉवर मध्ये. कूल, फाईल केलं. ओके. सो तू असलीस की केवढं सॉर्ट असतं ग सगळं. नारळाचं. पण इमोशनल व्हायचं नाहीये आपल्याला. आता बघच, नेक्स्ट टाइम तू आलीस ना की कशा मास्टर शेफ सारख्या सगळ्या प्लेटिंग करून तुझ्यासमोर रेसिपी सादर करेल. पण मी इथे असायला हवे ना ते बघायला. असणार माते, ऑब्विसली असणार. कारण आजच मी तुझ्यासाठी खास व्हाईट सॉस मधला पास्ता अल्फ्रेडो केलेला आहे, जो तू इथे खाऊन जाणार आहेस. वा, पण नाही बाळा, इथे अगं आज वाड्यात पहिला दिवस आहे, सगळे थांबले असतील जेवायला. बरं मी एक मिनिट मी इथे न खाता पॅक करून नेला तर छान असा फॉईल बिल मध्ये घालून दे मला. चालू शकेल, ठीक आहे. म्हणजे आज पटाचा लकी दिवस आहे. का बरं? कारण त्याच्या नशिबात माझ्या हातचा पास्ता आहे. भाऊजी, अहो काय करते? मी करते. अगं तू काय करतेस? तू संध्याकाळपासून खूप आवरावर गेलीस. तू बाहेर थांब, मी आवरतो सगळं. अहो तुम्ही सुद्धा ऑफिस मध्ये काम केलं ना, इथे पण काम करताय आणि त्यात तुम्ही जेवला नाही आहात. वल्ली, मिसळना मी काय आल्या की जेवणार आहे मी त्यांच्या बरोबर. तू जा बाहेर थांब जा. बरं ठीक आहे, ती भांडी घासून ठेवली आहेत, फक्त ओटा आवरायचा आहे आणि गॅस पुसायचा. मी करू? मी सगळं करतो, तू बाहेर जा, आराम कर. असं म्हणता? ठीक आहे. अरे वा, झाली वाटतं सगळ्यांची जेवण. मी पारिजात मधून आणलं होतं काहीतरी, पण तुझं खाऊन झालं असं. तुम्ही पारिजात मधनं जेवून आलात? हो, टम्म भरलंय माझं पोट. आई अण्णांची फ्रेम नीट करून आणली होती. माई मावशीला नेऊन द्यायची होती. तू पण बरोबर आलास तर बर. आत येऊ मावशी? अगं बाई, अगं असं काय विचारतेस? हे काय ऑफिस आहे का असं विचारायला? या या आत या, ये ना. काय ग? मावशी, मी ना काल आई अण्णांचा फोटो घेतला होता फ्रेम करायला. कसा कोण जाणे, पण माझ्याकडून हरवला. सॉरी, म्हणजे खरंच सॉरी. पण ना मी त्या फोटोची दुसरी कॉपी करून आणली आहे आणि फ्रेम सुद्धा केली आहे. अगं तू ऑफिसला गेलीस आणि तो वल्लीला सापडला, तिने फ्रेम सुद्धा करून आणली. अगं हे काय ठेवून काय देतेस? बघू ना मला जरा फ्रेम बघू. किती छान फोटो आहे. अरे वा, हा फोटो तुला कुठे मिळाला? सौरभच्या लॅपटॉप मध्ये होते फोटो, त्यातलीच एक काढली कॉपी. हा फोटो तुझ्याकडे होता? मावशी, माझ्याकडे आई अण्णांचे खूप फोटो आहेत ठेवलेले लॅपटॉप मध्ये. सच्चूच्या पहिल्या वाढदिवसाचा आहे. तेव्हा ना खूप मोठा वाढदिवस साजरा केला होता आणि तेव्हा पहिल्यांदा सगळ्यांनी ना स्टुडिओत जाऊन फोटो काढले होते. ताई नको नकोच म्हणत होती, पण अण्णांनी आग्रह केला, म्हणाले की आठवण जपून ठेवायला हवी. मग झाली तयार. छान झाले फ्रेम. अरे चला चला, हा फोटो लावूया आपण. चला. पण वल्लीनी आणलेला फोटो लावला असेल ना? अगं हो, तिने लावलाय फोटो, पण आपण हा फोटो तिकडे लावूया हॉलमध्ये आणि वल्लीनी आणलेला फोटो दुसऱ्या कुठल्या तरी खोलीत लावूया ना. चला चला चला, या रे, आपण लावूया फोटो. ये 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 गा अनामिका. हा ये बघ.
जाऊ दे नीट ठेव. हा दे. तू नाही अनामिका लावेल. ला बाळा हात तिथे लाव फुट. हे ठेव इथे. हे घे. तुझ्या हातेला. किती छान आहे फोटो. थोडा असं तिरका कर. हा हा हा. छान फोटो आहे. राधी, तुझा फोन उचलला तर डबा खाल्लास का, जेवलीस का, हे नक्की विचारणार तू. काय उत्तर देऊ तुला? नाही खाल्ला कळलं तर तुला वाईट वाटेल, आणि खाल्ला पास्ता असं खोटं उत्तर तुला कशी देऊ मी? यार मम्मा उचलत का नाहीये? हा राधा बोल. तू बोल. आय मीन काहीतरी एखाद दुसरी कॉम्प्लिमेंट तरी दे ना मला. कॉम्प्लिमेंट कशाबद्दल? कशाबद्दल काय? मी डबा पाठवलेला खाल्ला नाहीस का तू? डबा? हो. अरे मम्मा इथे आली होती ना तेव्हा मी तिला म्हटले जेवूनच जा, पण तिला तुम्हा सगळ्यांबरोबर जेवायचं होतं वाड्यात, म्हणून मग सगळ्यांसाठीच मी छान डबा पॅक करून दिला होता. मी पारिजात मधून आणलं होतं काहीतरी, पण तुझं खाऊन झालं तुम्ही पारिजात मधनं जेवून आलात? काय झालं, खाल्लं नाही का तुम्ही? हॅलो. हा 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 राधा. हा राधा ऐक ना, मी तुला फोन करतो परत. हा मिस अनामिका, किचन मध्ये या. का बोलवलं? मला असं कळलंय की तुम्ही जेवला नाही आहात म्हणे. मला तुम्हाला इतकंच सांगायचं होतं की मीही जेवलो नाही. का? भूक लागली? हो. तुम्ही आज पहिल्यांदा वाड्यात जेवणार म्हणून खरं तर मी जिलेबी आणली होती तुमच्यासाठी. मग वाढली का नाहीये पानात? तुम्ही पण पारिजात मधनं डबा आणला होता ना आमच्यासाठी, ते का नाही वाढलं? पिशवी.
माझ्यासाठी जेवायचं थांबलास. तुम्ही काय वेगळं केलं? स्वतःच्या घरी गेला होता, सगळ्यांबरोबर जेवू शकला असता, पण तरी इथे आलात ना आमच्या बरोबर जेवायला. तुझ्या बरोबर जेवायचं होतं मला. काही हरकत आहे? नाही, अजिबात नाही. मलाही तुमच्याच बरोबर जेवायचं होतं. आपलं कसं आहे माहितीये? कसं? या पास्ता आणि जिलेबी सारखं आहे. म्हणजे तुम्ही पास्ता, मी जिलेबी, वेगळे वेगळे. पण आहोत एका ताटात. चिकट गुंडे कुठले, काहीही केलं तरी परत एकत्र येतात. नाही नाही, यांना वेगळं करणं असं सोपं नाही. मला काहीतरी मोठा धमाका करावा लागणार आहे. काल उशीर झाला होता उठायला. आज सगळ्यांच्या आधीच आवरून तयार होते. अरे या ना लवकर, कोण गेलंय? घाई आहे का तुम्हाला? तुम्हाला आतमध्ये जायची फारच घाई आहे का? हो, हे बघा ना, काटा आलाय. काय? ऑफिसला जायचंय. ठीक आहे ठीक आहे, तुम्ही लवकर जाऊन पटकन या हा. मात्र म्हणजे काय, मी पेपर वाचत. हा, वाचा, सगळं वाचा सर. दादा, दादा तू आहेस का? उठलात तुम्ही? हो. तुम्ही सगळे किती वाजता उठता? नाही, असं काय हे नाही. हे आली की जाग आली की उठतो. मी नंतर येते. तुमच्यात असं रांग लावून जात नसतील ना संडासात? नाही, आम्ही काय घरात 3 माणसं, त्या दोघींच्या रूम्स ना अटॅच्ड बाथरूम आहे. हा. शिवाय 2 कॉमन बाथरूम्स पण आहेत. त्यामुळे नाही, मला वाटलंच तुम्हाला हे सगळं फार कठीण जाणार आहे. नाही, तसा काहीच प्रॉब्लेम नाहीये मला. माझ्या लहानपणी गावी असंच मोठं कुटुंब होतं आणि एकच बाथरूम, त्यामुळे सवय आहे. मी करेन ऍडजस्ट. अरे वा, चांगलंय. ऍडजस्ट हे म्हणणं जितकं सोपं आहे ना, तितकंच करून दाखवणं अवघड आहे. आणि काय आहे, ज्या माणसाला सुखसोयींची सवय असते ना, तो
तो अडचणीत सापडला की त्याला त्रास हा होणारच. आणि तो त्रास कसा वाढवायचा हे वल्लीला चांगलंच माहितीये. हे दादा, अरे आवर ना, किती वेळ. अरे आवरतोय ना. आणि असं काय फिरतोय सर तू? आता इतरही लोक राहतात वाड्यात आपल्या, काय. अरे वाड्यात कोणी राहू दे, वाडा आपला आहे, कळलं ना. हं, आपल्या हिशोबाने आवरायचं. आणि झालंच आहे माझं. हो, आल्या बघ त्या. काय सांगतो. हं. आपल्या हिशोबाने आवरायचं. आल्या बघ. ए सचू, हं. या बाबतीत मस्करी करू नको माझी. नाही आल्या. हे दादा, अरे आल्या त्या. अरे खरंच आल्या. अरे तुम्ही अशा एकदम हे का करता हो? न सांगता कशा येता एकदम वाड्यामध्ये तुम्ही? अरे म्हणजे एका घरात राहतो आपण. आता काय वाड्याच्या गेटवर उभी राहून फोन करू का? पट या, तू कुठे आहेस, मी येऊ का? आहो असं नाही, काय होतं, माझी हे होते ना, म्हणजे काय? पंचायत होते ना एकदम. तुम्ही अशा एकदम आलात तर. का? 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 बरं, तुला आवडत नाही का मी आलेलं? ठीक आहे, मी तुझ्या आजूबाजूला नाही फिरकणार. आओ मी सना, मी का? अरे चूक काय, टॉवेल उचल.